तर चला आपण पोचलोय. आज थोडा उशीर झाला, 9ला सुरू करायचं होतं पण आल्या नाहीत एक साधक, त्यामुळे मग मलाही उशीर झाला. तर रुचिता मॅडम नैवेद्य दाखवत आहेत, त्या पेढे घेऊन आल्यात. तर ओळख करून द्या सगळ्यांनी, आता ज्यांना द्यायची आहे त्यांनी, म्हणजे मलाही कळेल ना नावं. अनिता सूर्यवंशी बदलापूरवरून आल्यात बघा मॅडम. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लायब्ररियन आहात. आणि अनिता सूर्यवंशी मॅडमचे मिस्टर. तुमचं काय नाव आहे सांगा? करण सिंग सूर्यवंशी, बदलापूरवरून. हां, नाव सांगा ना. काय सांगा? करण सिंग सूर्यवंशी. करण सिंग, बरं. आणि तुम्ही ह्यांची मुलगी, तू प्रांजली. हां, तू CA करतेस ना? ही CA करते बघा. खूप छान विद्यार्थी पण येत आहेत. मेन म्हणजे महत्त्वाचं विद्यार्थ्यांसाठी पण हे आहे नियम. तर खूप छान प्रांजली, तुझं अभिनंदनच मी म्हणेल. तू एका नवीन आयुष्याला सुरुवात करतेस. आता सांगा प्रत्येकाने. नमस्कार, मी राणी शेडगे, कराडवरून आली. आता बघा अनुजा मॅडम ज्या आहेत, अनुजा लाड मॅडम वास्तुशास्त्र शिकतायत. त्यांच्या ग्रुपमधनं आज दोघी का तिघी आल्यात. या शेडगे, राणी शेडगे मॅडम आणि यांची कन्या आर्या शेडगे. तू काय करते सांग? 12th करते, 12वीला आहे. आणि केवळ या दोघींना अर्जंट घेतलं मी, तसं घेत नसते मी, पण हिच्यासाठी घेतलं. यांना नाहीच म्हटलं होतं पुढच्या वेळेला या, पण ही 12वीला आणि मुलगा 10वीला. मग मी एक टीचर आहे ना, मग हृदय पाजलं लगेच. नाही हे तुमची मुलं येणार आहेत का? तर मॅडम म्हटलं एक मुलगी येईल. मग म्हटलं या तुम्ही, भरा पैसे. तर हिच्यासाठी खास 12वीला आहे म्हणून, कारण विद्यार्थ्यांना पण हे खूप उपयोगाचं आहे शास्त्र हे. तर खूप छान. अजून अनुजा लाड मॅडमकडनं कोण आलंय? मी रोशन जगताप, बरं, पुण्यावरून, पाषाण सूस रोड. बरं. या पण आर्किटेक्चर आपलं हे वास्तुशास्त्र शिकतायत. अनुजा लाड मॅडम, त्यांनी तिघींना जोडलं. अजून कोण आलं? तुम्ही का? तुमचं नाव सांगा. राजेश्वरी भोसले सूर्यवंशी, हां. आणि पुण्यातनं, आणि ऑकल्टमध्ये प्रॅक्टिस करते. हां, या तिघी आल्यात. या सगळ्या, कारण वास्तुशास्त्राला सुद्धा हे शास्त्र महत्त्वाचं आहे. असं कुठलंही जगातलं शास्त्र नाही की जे शिवसरोदय शास्त्रात नाही आहे. खूप उच्च शास्त्र आहे आणि खूप महान आहे. मटेरियलिस्टिक पण देतं, आध्यात्मिक पण देतं, कार्मिकसुद्धा सोडवतं. अर्थात नियम पाळले तर, नाही तर काहीच नाही. हां, बोला. नमस्कार, मी नम्रता म्हात्रे, रायगडहून आले. बघा, या रायगडवरून आल्यात आणि यांना उतरायला परमिशन यांनी दिली, म्हणजे यांचं धन्यवाद. आणि मला लांबच्या लोकांचं काळजी असते, पण मॅडम म्हटलं ह्यांनी बोलवलं, तसं काही ओळख वगैरे काही नाही आहे. आणि या अर्चना सूर्यवंशी मॅडम, क्षीरसागर हडपसर, पुणे, मी गृहिणी आहे. आणि यांनी लगेच आपल्या ग्रुपमध्ये काही चाललंय म्हटल्यावर यांना सांगितलं तुम्ही माझ्याकडं उतरा, कारण इथे रूम आहेत पण मग इथे राहायचं म्हटलं ना बारीक सारीक आणावं लागतं आणि मग मला नाही प्रत्येक वेळेला झेपू शकत. हां, कारण मग मीठ आणि काही मोहरी सगळं आणावं लागतं. त्यामुळं मग यांना धन्यवाद की असं तुम्ही एकमेकांना, आज तुम्ही सगळे नवीन असून खूप छान आलात, एकमेकांना मदत केली, गाडीतनं जागा दिली. या रुचिता कदम, या सुद्धा कदम ना? हां, या कुठनं? डोंबोली, मुंबईतून आल्यात. पण त्याही काल रात्री उतरल्यामुळं मग मागच्याला त्यांना येता आलं नाही. आणि एकटा येणार म्हटल्यावर मी नको म्हणत असते, कारण मला सगळी काळजी असते. तुम्हाला भरपूर वाटतं की आपण जावं, पण इथे थोडं रिमोट पण आहे ना. तर या मॅडम जोडल्यात आधी म्हटल्यावर. ह्यांनी केलेलं आहे, थोडंफार तरी केलं आहे, बाकीच्यांनी काही केलंच नाही ना अजून. या आत्मवंदन सर्वांना. मी वैशाली एकाळे, आळंदी पुण्यावरून आली आहे. 3 वर्षापासून मॅडम सोबत जोडलेली आहे. हां, नमस्कार, मी सौ विजया विठ्ठल कदम, मी वाई आणि क्षेत्र महाबळेश्वरला माझी शेती, मी शेती करणारी महिला आहे. आणि यांनी सुद्धा लगेचच सांगितलं यांना माझ्या बरोबर या. आणि आर्या मॅडम तुम्हाला पण घेऊन आल्या ना? या कोणाला घेऊन आल्या तुम्ही? ह्याच्यावरनं महाबळेश्वरनं हां, शेडगे मॅडमना कराडवरनं, या दोघींना घेऊन आल्या. आर्याच ना, या दोघींना घेऊन आल्या. त्याचं कारण आहे ना, सहकार्याने सहकार्य वाढतं. आणि जर खूप आपल्याला छान ऊर्जा जर प्राप्त करायची तर आपण जर ऊर्जेने आलं तर जास्त वय. आणि विजया कदम मॅडम कुठे आहेत? मीच. तुम्ही विजया कदम मॅडम, अच्छा. आणि मग आपल्या दमयंती मॅडम, या दमयंती मॅडम बघा, दमयंती मॅडमनं सुद्धा त्यांनी आणलं. आता हे काही फोटो चेहरे बघितलेच नाहीत ना तुमचे.
तर दमयंती मॅडम पण लागल्यात, 2-3 महिने झाले ना. आणि दमयंती मॅडम तुम्ही कोणाकडे उतरलात खंडाळ्याला? माझं गाव आहे बावडा. अरे वा, मग छानच झालं. ते एक मला थोडंसं छान वाटलं की या म्हटल्या मी खंडाळ्यावरून येणार आणि लगेच यांनी त्यांना सांगितलं आणि ठरलं म्हटल्यावर एक कॉपरेशन जे नेहमी अपेक्षित असतं ते नवीन साधकांचं यावेळेला नवीन असून झालं, खूप उत्तम झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही त्यांना लगेच म्हटलात या माझ्याबरोबर. आणि तुमचं माहेर आहे मला काय माहिती, माहेर का सासर आहे? सासर बावडा आहे, माहेर वाईचं केंद्र आहे. वाई? हा, मग त्यांच्या जवळच आहे की. अच्छा, म्हणून जुळलं काय तुमच्या दोघींचं? मी मेसेज टाकला सातारा माझ्या जोडीला कोण भेटतंय का विचारते कल्पना होती. बर, मेसेज तेवढ्यासाठी टाकला की कोण माझ्या जोडीला भेटतंय की काय, मग त्यामुळे झालं. घ्यायला मिळाला ना. तुमची झाली ओळख, तुमची राहिली. या आपल्या जुन्याच आहेत पण कधी न उगवणारे आहेत किंवा कधीतरी उगवणार. मी बोला. चंदा चव्हाण पुण्यावरून आले. खूप दिवस आहे, फक्त मी जमत नाही त्यांना, पार्लर पण मी करतात. आता जमवणारे. मला खूप सहवास आवडला आणि माझ्यामध्ये खूप बदल झाला. हा, म्हणजे खूप पॉवर मिळाली. ज्या पण गोष्टींना मला फेस करता आलं, मी ते खूप रागवत शक्ती- असते यांना, कारण आपल्या शोभा चव्हाण मॅडमची बहीण आहे, मग काय हक्काचीच आहे ना. शोभा मॅडम आमच्या पहिल्यापासून आहेत आणि कुठलाही कार्यक्रम न चुकवणार आहे, म्हणून शोभा मॅडमची बहीण पण आहे, जाऊ पण आहे, त्यामुळे हक्काने रागवते मी. तसं करून घ्यायचं असतं ना, म्हणून. यांची झाली ना ओळख. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे.